मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या धनी तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत. भरपूर थंडी आहे आमच्या इथं. तर तुमच्या इथं कशी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गरम करायला ठेवले दूध, तोपर्यंत मारता येतात गप्पा मंडळ. आणि एक साईडला दूध तापवणं होत आहे, लगेच ठेवून घेणारी चहा. कारण यांनी फिरून आले आणि माझी पण चहा प्यायची वेळ झालेली आणि झाडझूड झाली, ब्रश करणं झालं की अगोदर चहा लागते आणि नंतर मग सगळे बाकीचे कामं करायचे. चला मला आता चहा करून घ्यायचा. चला आता करून घेते चहा. आणि गावाकडनं आणलेत नवीन कप, म्हणजे नवीन म्हणजे घरात उचलून आणले म्हणजे जास्तीचे होते तिथं. बडबडीच्या नातामध्ये चमचे साखर टाकली आणि ह्यांच्यासाठी करायचं असते बिन साखरेचा चहा. आता हे दोन कपच मला 2 चमचे साखर टाकलेली हिरवू देते आणि पत्ती ते टाकून घेते. तेवढी साखर लक्षात येणार नाही कारण चहा आहे 4.5 कप आणि 2 चमचेच आपले त्याच्यामध्ये पडलेले. बघू त्यांना ओळखू तरी येते का नाही. कारण ह्यांचा चहा झाल्यानंतर मग साखर टाकत असते, तोपर्यंत फक्त पत्ती ते टाकायची, दूध ते टाकायचं आणि चहा करून घ्यायचं. सकाळी शिवाय खाण्याचं काम होतं नाही तर 5. एक वेळेस मला सगळ्यांना म्हणलं होतं माझं पार्सल येणार आहे आणि मस्त असं पार्सल आलेलं आहे. तुम्हाला दाखवायचं राहिलं गडबडीमध्ये वेळाभुषाच्या, तर आज दाखवते. एकदम सुंदर असा पॅन आहे. माझं एक स्वप्न होतं 7-8 वर्षापासून, ज्यावेळेसपासून यूट्यूब चॅनल मी बघत होते दुसऱ्यांचे किचनचे हे ते, आणि त्याच्यामध्ये एवढे छान छान पॅन असायचे. आम्हाला एवढे आवडायचे ते की कधीतरी घेणार असं चाललं होतं माझं. त्याचा आत्ताशी मुहूर्त लागलेला आहे की ज्यावेळेस मी रेसिपी करायला लागले. आणि असं सुंदर असा पॅन मला भेटलेला आहे. बरं, 1200 रुपयाला हा पॅन आहे. एकदम नंबर 1 पॅन आहे. कलर पण किती सुंदर आहे. बरं, जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या. एवढं कमी तेल लागायला याच्यामध्ये. जर आपण कुठली रेसिपी केली किंवा कुठलाही पदार्थ केला, भाजी बिजी जरी आपण केली आपल्यासाठी, तरी पण एवढं कमी तेलामध्ये हे व्हायला लागले. आणि खरंच एवढा छान पॅन आहे. जर कुणाची इच्छा असेल तर नक्की घ्या. कारण आता पॅन तर मागवला आणि पॅनवर आणि त्याच्यावरती स्टीलचे चमचे हे चालत नाही, तर जे आपले पळ्या उलताना ते असते ते, तर त्याच्यासाठी हे लाकडाचे जे आहेत तर हे उलताना झारे आहे लाकडाचाच, पण असं सगळं मागवलेलं आहे. ते ॲटम आहे, त्याच्यामध्ये 6 येतात. तर 6 110 रुपयाला आपल्याला पडलेले येतात. पण हे आता ठेवायची अडचण येईल मला, इथं मला जागा नाही ठेवण्यासाठी, म्हणून आता इथून बघितलं असं पट्ट्यावर ठेवलेलं आहे हे. आणि ग्लासात बसणं गेले किंवा कशामध्ये बसणं गेले का असं ते लुंडकायला लागले. आणि ठेवण्यासाठी जर घ्यायचं म्हणलं तर मी DMartमध्ये पाहिलं, पण ते 100 रुपयाला होतं. म्हणलं जाऊ द्या, घरच्या घरी तयार करता येते. ते तयार करणार आहे की त्याच्यामध्ये आपल्याला ठेवता यावं आणि ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करते. बघा, मस्त अशी पालकाची भाजी तयार झालेली आहे, छान उकळायला लागली. चला आता दीदीचा डबा भरून घेते. ह्या साईडला कुकर छोटंसं लावलेलं आहे. आता भाजी काढून ठेवणार आहे आणि भात लावून घेणार आहे लगेच. आणि एक साईडला कणिक मळून घेतलेली आहे, पोळ्याला सुरुवात केलेली आहे. कारण दीदीला डब्याला पोळ्या द्यायच्या होत्या. तिने 1 पोळी खाल्ली, आता 2 पोळ्या टिफिनमध्ये देते. आता दीदीचं टिफिन भरून घेते. आणि एवढी गडबड होती शेवटच्या 15-20 मिनिटामध्ये, ती लवकर आवरायला सुरू केलं. तरी 2-3 शेंगदाणे काढून टाकते, कारण तिला शेंगदाणे जास्त आवडते. संध्याकाळपर्यंत भाजी राहत पण नाही. बाकीच्या शेंगदाणे आवडत नाहीत, फक्त मला आणि दीदीला शेंगदाणे आवडतात भाजीमध्ये. 2-3 शेंगदाणे टाकून घेतलेली आहेत. भाजी गरमच आहे, थोडीशी थंड करायला ठेवून घेते. भाजी थंड होती तोपर्यंत कुकर लावते. कारण पालकाची भाजी आणि पांढरा भात हे आमच्याकडे सगळ्यांना आवडते आणि छान पण लागते.
सगळं कामावरून झालेलं आहे, मस्त जेवण ते झालेलं आहे. आता म्हणलं चला जे आपलं राहिलेलं काम आहे पेंडिंगचं तर ते करून घेता येते. सकाळी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं याच्यासाठी मला एक बॉक्स तयार करायचा आहे, कारण ठेवायची खूप अडचण यायला लागली आणि वाट्यावरती असंच ठेवावं लागेल, कारण हे चमचे येऊन पण 2-3 दिवस झाले, पण दुपारच्या वेळेला वेळ भेटला नसल्यामुळं हे राहून गेले करायचं. आज म्हणलं आता काम आवरले, अगोदर हे काम करून घेणार आहे, कारण एकदा कंटाळा आला ना मग कंटाळा येत राहते. आणि हे पण चमचे माझ्याकडे भरपूर झाले, तर याच्यामुळे ही बॅग पण अशी तिरकी आहे पडायची. तुम्हाला जवळून दाखवते. ही बॅग पण अशी तिरकी हे पडायला लागली, एवढं व्यवस्थित वाटत नाही. त्याला म्हणलं हे पण चेंज करून घेता येते, कारण बरेच दिवस झाला आता ही बॅगचा आपण वापर केलेला आहे. हे बघा, हे असे चमचे मी ग्लासमध्ये ठेवत होते इतक्या दिवस, कारण ग्लास हा इथून चिरलेला आहे, बघू शकता तुम्ही. मग कसं होतंय गडबडीमध्ये आपण घासायला जातो भांडे आणि हे हाताला लागतं एकदम खरकन. आणि एक वेळेस मला लागलेलं पण होतं, त्यावेळेसपासून न वापरता हे मी खास चमच्यासाठी केलेला आहे. तर बघू आता ह्याला पण काही करता येते का, कारण असं स्टीलचा ग्लास असा छान वाटत नाही. बघू काही करता येते. आणि माझ्याकडे 2 बॉक्स आहेत, एक बॉक्स तर काल आलेला आहे आणि एक बॉक्स अगोदरचा आहे. तर बघू आता कुठल्या बॉक्सपासून आपल्याला तयार करता येईल आणि ते तुम्हाला दाखवते मी. अगोदर माझ्याकडे आहे हा बॉक्स आणि हा बॉक्स मला कट करून घ्यायचा आहे, पण किती पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे, कारण हे चमचे आपले ह्या हाईटचे आहेत. हे ठेवून बघायचं तर कमीत कमी हे वाकडं होणे वजनाने, म्हणून एवढं तरी मला उंची एवढ्या हाईटचा मला बॉक्स पाहिजे. आता कट करून घेते. आणि कटर तर नाही आता माझ्याकडे इथं, त्याच्यामुळे घरातली जी बत्ताई आहे त्याच्याने बघते. मला वाटलं होतं की जरा अवघड जाईल हे कट करायला, पण अजिबात कट करायला अवघड जाईना गेले. बत्ताई आहे आणि बत्ताईच्या सहाय्याने बघू शकता, साधी आपली किचनमधली बत्ताई आहे माझी हे, आणि ह्याच्याने एवढं छान कट व्हायला लागलंय. ते ग्रे आणि व्हाईट कलरचं वॉलपेपर आहे आणि हा वॉलपेपर मी दीपावलीमध्येच मागवलेला होता. ज्यावेळेस वॉलपेपरचा असा सेल चालू होता, ऑफर होती वॉलपेपरवरती एकावर एक फ्रीची, तर त्यावेळेस हे मागवलेला होता. त्यावेळेस तर खरी मला गरज पण नव्हती, पण कमी किमतीमध्ये भेटून जाते आणि नेहमी मला अशा गोष्टी लागतात, त्याच्यामुळं जास्तीचे वॉलपेपर मी मागून ठेवत असते. तर आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं कट करून घेत अगोदर. एवढी हाईट आहे, हाईटपेक्षा 1 इंच जास्त, वरून पण 1 इंच जास्त आणि खालून 3 इंच जास्त. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. वॉलपेपरचा एक फक्त कोना काढून घेतला, जेवढं आवश्यक आहे तेवढाच आपण काढत जायचं. आता एक साईडला तर मी चिटकून घेतलं आणि आता लागल तसं आपल्याला बॉक्स फक्त फिरवत जायचं हा. आता फक्त एक साईडला हा पांढरा पेपर आहे ना, हे ओढायला लागलं. बघा चिटकून झालेला आहे आणि वरून सगळं दुमडून घेते आता. किती छान बॉक्स तयार झालाय आपला. हे असं ठेवल्यानंतर किती छान दिसायला लागले. आणि असं जर छान दिसत असेल तर विकत आणायची काही सुद्धा गरज नाही. आणि याच्यावरती मी काच हे काही लावलं नाही, मला हे असं सिंपल ठेवायचं आहे फक्त किचनमध्ये. तुम्ही घरच्या घरी अशा वस्तू करू शकता जेणेकरून दिसायलाही छान दिसतात आणि थोडेफार पैसे मी बघू शकतात. सुंदर असे बॉक्स 2 मी तयार केले, तर तुम्हाला एक दाखवला पण एक आणखीन जास्तीचा केलेला आहे. पिशवी आहे आपली, तर हे अशी तिरकी हे पडायली. मग म्हणलं चला आता यातले पण चमचे काढून याच्यामध्येच ठेवता येते आणि दोन्ही पण जवळजवळ होऊन पण जातील आणि दिसायला पण छान दिसणार आहे. चला आता मी तुम्हाला ठेवून दाखवते एकदा. बघू शकता आता जवळून दाखवते. आणि काळ्या फरशीवरती हे ग्रे व्हाईटचं कॉम्बिनेशन किती सुंदर दिसायला लागलंय. बरोबरच जो ग्लास तयार केलेला आहे तो मी इथं ठेवून घेतलेला आहे.
बघा तुम्ही वाटणार पण नाही हा स्टीलचा ग्लास आहे म्हणून किती सुंदर दिसायला लागले. चला बॉक्स तयार करून झालेली आहेत. मस्त चमचे हे ठेवून पण झालेले आहेत. ते तुम्हाला व्यवस्थित दाखवलेले आहेत. कसे दिसायले ते पण दाखवलेले आहेत. तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक करा, शेअर करा. असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या तुमचं. बाय.